नमस्कार. आज दीपावलीचा दुसरा दिवस, धनत्रयोदशी. तुम्हाला माहिती आहे का, धनत्रयोदशी ही 2 देशांमध्ये साजरी केली जाते. एक आहे भारत आणि दुसरा आहे नेपाळ. धन्वंतरीची पूजा केली जाते आणि या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता प्रकट झाली, म्हणून आजच्या दिवशी धन्वंतरी जयंती असं सुद्धा या दिवसाला संबोधतात. लक्ष्मी आणि कुबेर या दोघांची सुद्धा पूजा केली जाते आणि यमराज दीप देवासमोर लावला जातो. आता याचं महत्व काय? लक्ष्मी तर माहितीच आहे सर्वांना की लक्ष्मीची पूजा केल्यानंतर घरात आर्थिक भरभराट होते, आर्थिक समृद्धी होते, वाढ होती. आणि कुबेर हा सुद्धा पैशाचं रक्षण करतो. त्यामुळे दोघांचंही आपण धनत्रयोदशीला पूजन करतो. आता यमराज दीप हा का लावावा? कारण अकाली मृत्यूचा धोका टळावा म्हणून यमराजाला प्रसन्न करण्यासाठी यमराज दीप लावला जातो. या दिवशी धन्वंतरी, लक्ष्मी, कुबेर यांची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे सोने, चांदी, भांडी, झाडू आणि धने यांची खरेदी केली जाते आणि त्यांना शुभ मानलं जातं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माहितच आहे, दिवाळीमध्ये स्वच्छता तर असतेच आणि त्यामुळे घरामध्ये पावित्र्य हे निर्माणच होते. आणि दुसरा दिवस असल्यामुळे सगळीकडे दिव्यांची रास असते, सगळा परिसर झगमगाट होतो. पुराणानुसारून म्हणजे पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की समुद्र मंथन करत असताना या दिवशी धन्वंतरी देवता प्रगट झाली आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश होता आणि त्यामुळे लोक रोगांपासून मुक्त झाले आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू लागले. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व लोक धन्वंतरी देवताची पूजा आजच्या दिवशी करतात. हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, तरी सुद्धा आपला जे हेतू आहे की मुलांना सुद्धा या धनत्रयोदशीचं महत्त्व कळलं पाहिजे की नेमकं काय आहे. आपण म्हणतो दिवाळी आहे, दिवाळी दिवाळी, पण का असते धनत्रयोदशी? आपण कोणती पूजा करावी, कशाची पूजा करावी आणि का करावी, हे आपण सगळ्यांनी वसा घेतलेला आहे की हे आपण आपल्या मुलांना समजून सांगायचं. तर तुम्हाला याच्याबद्दल काही अजून माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.